एका अशा ठिकाणी आली आहे जे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आहे। माडाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत, पक्ष्यांचा एवढा छान आवाज आहे आणि एवढी थंड हवा आहे। मी आत्ता आली आहे फोंडा तालुक्यातल्या भोमा गावात, जिथे मनुजाताईंचं हे कुळाघर आहे आणि आज आपण बघणार आहोत या कुळाघरात त्या कशा प्रकारे झाडांची लागवड करतात, कशा प्रकारे सुपारी वेचून सोलून बाजारात विकतात आणि या कुळाघरातून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वतःचं घर चालवतात। आज आपण मनुजाताईंची गप्पा मारणार आहोत। मनुजाताई, हे कुळाघर म्हणजे नेमकं काय आहे आणि तुम्ही कशा कशा प्रकारची झाडं लावता? कुळाघर म्हणल्यार आमचे सुपारीचे झाड, फणसाचे झाड आणि अशी आमाड्याचे झाड, वेगवेगळे तरेची झाडां आसा। ती आम्ही लहानपणापासून आम्ही पळयत येयले आणि ती आमच्या आवय बापायन लायल्ली आसा। तर तुमच्या पिढ्यान पिढ्यापासून तुम्ही हे जपत आलायत झाडं। आणि मग सुपारी कधी येते, किती दिवस लागतात यायला आणि कसं? आता फुलां येतली तेका चवथ झाली की मागीर सुपारी जाता। अच्छा, पिकपा लागली म्हणटे काडटा, सुकत घालता, मागीर ती सुकली की मागीर घट्ट झाली की मागीर ती सोलून विकपाची। अच्छा, कुठे विकता? आणि अशे माशेलान बीन विकता। मनुजाताई, हे सुपारीचे झाडं सोडून आणखी काय काय आहे मग तुमच्या कुळाघरात? आमाड्याचं झाड आहे, आता आमाडे लागले त्याला, लागले ते मोठे झाले म्हणटकीर आमी काडटा, मागीर तेजे कोण रोस करता, आमाड्याचो रायते करता, ते खूब तरेचे करता, कितें चटणी करता, कितें करता। मागीर थोडे आमकां खाता आमी, थोडे मागीर अशे विकता। मागीर इल्ले करून बिमलाचं पण झाड आहे ना तिथे? हो, बिमलाची पण झाडां आसा, बिमलाचे पण तशेंच करता। ते नुस्त्याचे उकडयेक घालता, मागीर तेजी सोलां पण करता पावसान खावपाक। मागीर पावसान कांय मेळना न्हू आमट, मागीर ती कडयेक घालपाक लागून उपयोग आहा तेजो सोलां करून। मग या झाडांना काहीच म्हणजे बाहेरचे केमिकल खतं जे वापरतात लोक, तसं आम्ही तसे काय वापरना, आम्ही फक्त ती फडणी घालता, सावळी घालता आम्ही। मनुजाताई, आता इथे पाऊस पडतोय खूप, झाडांना पाणी आपोआप मिळतं, पण मग पाऊस नसतो तेव्हा कसं देतं झाडांना पाणी? आमच्या वयर तळे आसा रे। कुठे तळ? ते रस्त्याचे वयर आसा, ते रस्त्याचे पोंदसून आमकां उदक येता, ते आमी मागीर कुळाघराक सरी मारता आनी हाडटा। सरी मारून मागीर आमी ते माक काडटा, म्हणजे ते उदक उरपा लागून हें वता, अशें फोणकूल कशें आसता। बरं, तितून आमी ते मागीर कल्ले घेवन शिंपता उदक झाडांक सगळ्या। हाताला काय झालं मनुजाताई तुमच्या? हाताला म्हजो एक्सिडेंट जाला। एवढी जखम होऊन पण काम करताय? आता तर खूप दीस जाले न्हू, आता मातशें हातीन म्हाका करीन दिसता, कितें बेकार बसून बसून वाज येता म्हणून ते काम करता हांव। कामाशिवाय मन रमत पण नाही। मी पण शिकले सुपारी सोलायला तुमच्यामुळे। बरं झालं। मनुजाताई, हे मीठ कुठून आणलंय? आम्ही ते आग्रा वयल्यान हाडटा, आम्ही भायरचें मीठ खायना, आम्ही हेच गांवठीच मीठ खाता। आयोडाईज मीठ नाही खात ना, फक्त हेच मीठ चालतं जाडसर। हो। बिमला खायचं हे? हो, खायचं। आंबट असतं मिरची, मोठी झाली की ती उमणाक घालता। चिंचेसारखं लागतंय? हो, चिंचेसारखे असतं। हे आंब्याचे झाड। हे कसलं झाड आहे? हे ते औषधी आहे, औषधाचं औषधाचं झाड आहे? हो, म्हणजे पाय वगैरे झाड झाले तर त्याचं हे लावतो, लेप लावतो। अच्छा, इकडे ही घरं पण आहेत, इथे राहायचात का तुम्ही आधी? तो आमचा गोठा होता, आम्ही ते बांधून काढलाय। इथे तुमच्याकडे मग गुरं पण होती? आमची आशिली, पहिली आशिली, आता नाही। आता नाही। आणि आज आपण होतो एका अतिशय सुंदर अशा कुळाघरात, जिथे पक्ष्यांचा सुमधुर आवाज येतोय, झाडांची घनगर्द सावली आहे। ही कुळाघरं म्हणजे भारत सरकारच्या खेत बचाव अभियान अंतर्गत येणाऱ्या काही मोजक्या सस्टेनेबल फार्मिंग प्रकारात येणारी गोव्यातली कुळाघरं आहेत, ज्या माध्यमातून पर्यावरण स्नेही शेती केली जाते, जमिनीला वाचवलं जातं आणि कशा प्रकारे शेतातून तयार होणारं वेस्टच पुन्हा एकदा झाडांसाठी वापरलं जातं, जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी वापरलं जातं, हे आपण बघितलं। या माध्यमातून काय होणार आहे तर पर्यावरण स्नेही अशी शेती शेतकऱ्यांकडून केली जाईल आणि सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आणखी कशा प्रकारे मदत केली जाईल यासाठी सुद्धा सध्या रिसर्च सुरू आहे। अशाच काही इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी GA07 ला नक्की फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि आमचा व्हिडिओ नक्की शेअर करा।